नमस्कार मित्रांनो, डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं आदिम स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। तर चला आज जाणून घेऊया आपण। आता अनेकांचे प्रश्न आहेत मला की तुम्ही चॅनलचं नाव डांगण हुला हे का ठेवलंय, तर असं अनेकांचे प्रश्न आहेत। काही फोन करूनही विचारतात, काही कमेंटमध्ये सुद्धा विचारतात का डांगण हुला म्हणजे काय। तर चला आज त्या विषयावर आपण बोलू। तर आमच्या आदिवासी भागामध्ये जो डांगणात राहणारा जो माणूस आहे, डांगणी माणूस, तर डांगण म्हणजे जंगलात इकडे आमच्या डांगणात खेडेगावात राहणारा, जंगलात राहणारा असा तो डांगण म्हणजे डांगणात राहणारा। आणि हुल्या म्हणजे डांगणात राहणारा एक चपळ काटक असा किंवा शत्रूला हुलकावणी देणारा हुल्या। तर डांगण हुल्या म्हणजे डांगणात राहणारा काटक चपळ शत्रूला हुलकावणी देणारा असा तो डांगण हुल्या। आणि आमच्या आदिवासी मायबोलीत बोलणारा वावरणारा असा तो डांगण हुल्या। तर ह्या विषयावर म्हणजे अनेक जणांचे काही अधूनमधून फोनही येतात, काही विचारतात की बाबा डांगण हुल्या म्हणजे मग असं कसं चॅनलचं नाव। तर तेच आपल्याला ह्या व्हिडिओमधून जाणून घ्यायचे। तर त्याच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे, तरच डांगण हुल्या म्हणजे काय हे कळेल। तर चला आता आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळू। तर मित्रांनो, डांगण हुल्या हे जे आपल्या चॅनलचं नाव आहे, तर संपूर्ण आदिवासी भागातले जुन्नर आंबेगाव असेल, खेड असेल, त्याच्यानंतर अकोले तालुक्याचा जो आदिवासी भाग आहे, त्याच्यानंतर इगतपुरी तालुक्यातला आदिवासी भाग, जव्हार मोखाडा डहाणू पालघरचा आदिवासी भाग, असे आम्ही सर्व या भागातले आदिवासी आम्ही सर्वांनी मिळून पहिला व्हॉट्सअपचा ग्रुप हा डांगण हुल्या या नावाने आम्ही व्हॉट्सअप ग्रुप काढला। आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या ज्या भागातले आदिवासी असतील ते त्या ग्रुपवर आपल्या भाषेमध्ये लेख लिहायचे किंवा बोलायचे। तर तो डांगण हुल्या जो ग्रुप होता आमचा, तर त्या ग्रुपला आम्ही कळप केला, डांगण हुल्या कळप म्हणजे डांगणात राहणाऱ्या किंवा वावरणाऱ्या लोकांचा तो कळप म्हणजे ग्रुप किंवा समूह म्हणतो आपण। तर तो आम्ही पहिल्यांदा व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप डांगण हुल्या कळप म्हणून आम्ही तो व्हॉट्सअपला चालू केला। त्याच्यावर आम्ही आपापल्या भाषेतून बोलत राहिलो। आणि असं करता करता आमच्याच डांगण हुल्या कळपातले काही माणसं पुढं आले। अजून आदिवासी विचार मंच, बिरसा ब्रिगेड याचे काही माणसं पुढं आले आणि त्यांनी असं ठरवलं का मग आपण नुसतं व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा डांगण हुल्या कळपामध्ये जे बोलतो आहे आपली भाषा, आपला गोष्टी रूपानं किंवा ज्या मौखिक माहिती, तर मग ती आपण पुस्तकरूपी जर प्रकाशित केली तर अजूनच चांगलं होईल, अजूनच कुठंतरी बाहेरपर्यंत ती माहिती
पोचल. मग या सर्वांनी याच्यामध्ये भाग घेऊन प्रत्येकानं आपापली मौखिक माहिती लिखित स्वरूपात कुठेतरी जतन व्हावी म्हणून प्रत्येकाने पाऊल उचलला. आणि 2020ला आपल्याला दिसतंय डांगण हुल्या 2020ला हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आमच्या कळपाचं. जे आता आपल्याला हे दिसेल 2020 डांगण हुल्या 2020 हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. हे काय आदिवासी बोलीभाषेतील मौखिक साहित्य लिखित स्वरूपात. हे DS मीडिया यांनी हे पुस्तक छापलं डांगण हुल्या म्हणून. आणि आता याच्यामध्ये अनेक लेखक आहेत मित्रांनो. हे 2020चा वार्षिक अंक आहे. इथं आपले काही थोर महत्त्वाची माणसं आहेत, जसे गोविंदगारे साहेब असतील, निवृत्तीबाबा धोंगडे, ठकाबाबा गांगड आणि हा जिव्या सोमा म्हशे असे ठराविक माणसं आहेत. तर याचे जे लेखक आहेत मित्रांनो, तर ही अनुक्रमणिका आपल्याला दिसते. आणि जे मी सांगितलं मगाशी, ज्या भागातले प्रत्येक डांगण हुल्या प्रत्येक भागातले लेखक त्याच्यात मी सुद्धा आहे. आणि हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. ही एक अनुक्रमणिका आहे. असं हे पहिलं पुस्तक 2020ला प्रकाशित झालं. डांगण हुल्याचा वार्षिक अंक 2020. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते भरपूर चाललं. डांगण हुल्याचा हा अंक भरपूर चालला. मग याच्यातून आमच्या डांगण हुल्या कळपाला म्हणजे मदत मिळाली आणि कळप बळकट झाला. त्याच्यानंतर हे 20ला अंक काढल्यानंतर याची मागणी वाढली. मग आता काय करायचं म्हणे, मग परत कळपाने असं ठरवलं का आपण आपल्या बोलीभाषेतील मौखिक साहित्य जे आहे ते कुठंतरी लिखित स्वरूपात होण्यासाठी मग परत आमच्या कल्पना हे दुसरं जे अंक काढला हा डांगण हुल्याचा 21-22. हा डांगण हुल्याचा 21-22 हा परत दुसरा अंक काढला. आता ह्या दुसऱ्या अंकामध्ये सुद्धा इकडं आदिवासी दादा दामू रामा ठाकरे यांचं हे पहिल्या पानावर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हे घेतलं आहे. आणि दुसरं जे आहे आदिवासी आपवासी पांडुरंग जेठ्या पारधी हे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि हा डांगण हुल्या अंक काढला विशेष अंक 2021-22 हा सुद्धा भरपूर चालला. मग आम्ही असे आमच्या डांगण हुल्याचे हे 2 पुस्तकं तयार झाले. हे 2 पुस्तकं तयार झाली. आमचा डांगण हुल्या जो कळप आहे हा भरपूर म्हणजे प्रसिद्धीचा आला. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, या पुस्तकांच्या माध्यमातून असेल, अनेक म्हणजे चांगला याला प्रतिसाद मिळायला लागला. आता हे पुस्तकंसुद्धा आदिवासी कार्यक्रमांमध्ये प्रकाशित झाले. तर असा ही पाठीमागची बाजू आहे दोन्ही पुस्तकांची. असा हा आमचा डांगण हुल्या जो कळप हे पुस्तकरूपी आम्हा सर्व लेखकांच्या ओळखी झाल्या, फोन झाले आणि सगळ्यांनी मिळून हा डांगण हुल्या जो कळप आम्ही जो व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला त्याच्या ह्या डांगण हुल्यानं
आम्ही हे पुस्तक काढलं सगळ्यांनी मिळून. आमची लेखकांची प्रसिद्धी झाली, पुस्तकांची आमच्या मागणी वाढली. भरपूर ठिकाणी शाळा कॉलेज असतील, आदिवासी कार्यक्रम असतील, अनेक ठिकाणी आमचे डांगानहुल्या हे पुस्तकं खपले गेले आणि याच्यामुळे आमचा कळप अजून चांगल्या प्रसिद्धीस आला. त्याच्यानंतर मित्रांनो, आता हे 2020 2021-22 नंतर 23 आता चालू आहे 24. हे जे पुस्तक जेव्हा आम्हाला डांगणहुल्याला काढायचं होतं, आमचा जो डांगणहुल्या कळप व्हॉट्सअपचा डांगणहुल्या ग्रुप हा अजूनही चालू आहे. परंतु ह्या जे पुस्तकं आम्ही काढले लेखकांचे, अजूनही काही लेख तयार आहेत. तर हे प्रकाशनाच्या वेळेस आमच्याच डांगणहुल्या ह्या कळपामधल्या काही ठराविक म्हणजे मी नाव नाही घेऊ शकत, ठराविक माणसांनी गद्दारी केली आणि ती गद्दारी केल्यामुळं आमच्या हे जे पुस्तक आहे, हे जे अंक आहे, हे अजून 23-24 जे प्रकाशित होण्यापासून थांबले. कारण कुठंतरी आर्थिक अडचण आल्यामुळं आम्ही हे आमच्या कल्पांनी हे थोडंसं प्रकाशित करायचं थांबवलं. आणि मग ते थांबवल्यानंतर मी जो विचार केला की ह्या डांगणहुल्या ह्या ज्या पुस्तकांपासून ह्या डांगणहुल्या नावानी किंवा डांगणहुल्या कळपानी जी आम्हा लेखकांना जी प्रसिद्धी मिळाली, ती ह्या पुस्तक रूपी जरी समाजात गेले असेल, पोचले असेल, तुमच्यापर्यंत अनेकांनी हे वाचले असतील, ज्यांनी कोणी वाचले नसतील त्यांनी आवर्जून हे पुस्तकं जर कुठे भेटले तर तुम्ही वाचा. याने प्रत्येक आदिवासी बांधवांची भाषा ही मौखिक रूपात जी होती ती लिखित स्वरूपात आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला भेटेल. तर मग मित्रांनो, या पुस्तकाचा इथं हा जो डांगणहुल्याचा जे पुस्तक प्रकाशित करायचं किंवा काही गोष्टी आर्थिक अडचण आल्यामुळं हे इथं थांबलं. मग थांबल्यानंतर मग आता आपण वैयक्तिक मी मग ह्या पुस्तकाच्या रूपानं जसं मी कुठंतरी समाजामध्ये 4 माणसांमध्ये आलो, 4 लेखकांच्या ओळखी झाल्या आणि आम्ही सर्वजण एकत्र आलो केवळ ह्या नावामुळं. हे जे आपल्याला नाव दिसतंय ह्या नावामुळं आम्ही कुठंतरी लेखक एकत्र झालो आणि कुठंतरी समाजात आलो. पण पुस्तकाचा कार्यक्रम तात्पुरता यांनी थांबवला. मग त्याच्यानंतर मी ह्याच नावानी डांगणहुल्या म्हणून ह्याच नावानी जो आपला यूट्यूबचा चॅनल चालू केला. ह्याच नावानी डांगणहुल्या म्हणून ह्याच नावानी यूट्यूबचा चॅनल चालू केला. आणि ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या गावाकडचे सण उत्सव, निसर्ग, डोंगरदऱ्यातील देव, गड किल्ले, आदिवासी संस्कृती, बोवाडा किंवा जे आदिवासी संस्कृती जी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने किंवा जंगली झाडपाल्याची औषधं असतील, हे असं सगळं मी ह्या डांगणहुल्या यूट्यूब चॅनलच्या याच्यावर आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. जरी पुस्तकरूपी आम्ही इथं हे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, तरी पण ह्या आपल्या डांगणहुल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तर हा प्रवास डांगणहुल्या यूट्यूब चॅनलचा असा प्रवास आहे मित्रांनो.
तर चला समजून घ्या आणि असाच आपला चॅनल डांगणहुल्या हा यूट्यूबचा चॅनल सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, लाईक करत राहा. तर चला मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार.